म्हणजे मी आतापर्यंत नेहमीच हे म्हणत आलोय की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, परंतु त्याला मॅनिप्युलेट करता येतं. म्हणजे इलेक्शन कमिशन जे दावे करतं ना, ती पोपटपंची आहे असं माझं स्वच्छ मत आहे. कसं आहे, ह्या प्रकारची एक्सप्लेनेशन्स देणं या पळवाट आहेत. जसं पूर्वी जेव्हा बॅलेट बॉक्सेस होते तेव्हा तुम्ही खोटी मतं टाकू शकत होता, परंतु असा जर ओटीपी आला असेल तर कशावरनं 48 मतं खोटी पडली नाहीयेत. अधिकार नुसते येत नाहीत, अधिकारांबरोबर कर्तव्य येतात, ऑथॉरिटी बरोबर रिस्पॉन्सिबिलिटी येते, आणि ती जबाबदारी इलेक्शन कमिशननी ह्या निवडणुकीत तर शून्य पार पाडली. म्हणजे लाज वाटेल इलेक्शन कमिशन आमच्या देशात आहे असं म्हणण्याची इतकी परिस्थिती त्यांनी आणली. नमस्कार, मी प्रशांत कदम. लोकसभेची निवडणूक तर पार पडली. या निवडणूक निकालामध्ये विरोधकांना सुद्धा बऱ्यापैकी यश मिळालं आणि त्याच्यानंतर एका मुद्द्याचा निकाल लागलेला आहे का अशी एक चर्चा सुरू झाली. तो मुद्दा म्हणजे ईव्हीएम बद्दल जनतेच्या मनामध्ये असलेले प्रश्न. पंतप्रधानांनी सुद्धा या निकालानंतर एक भाषणामध्ये या संदर्भात एक टोला लगावलेला होता. आणि आता मुंबईमध्ये उत्तर पश्चिम मतदारसंघाचा जो निकाल आहे त्या निकालानं मात्र पुन्हा एकदा ईव्हीएम बद्दलची ही चर्चा सुरू झालेली आहे. काल मिड डे या वर्तमानपत्रामध्ये एक अतिशय खळबळजनक अशी बातमी आली आणि त्या बातमीचं टायटल असं होतं की मतमोजणी केंद्रामध्ये असलेल्या एका मोबाईलमुळं, एका ओटीपीमुळं ईव्हीएम अनलॉक केले गेले का, अशा पद्धतीचं एक टायटल जे आहे ते त्याच्यामध्ये होतं आणि खूप चर्चा त्याच्यानंतर सुरू झाली. साहजिक आहे की ईव्हीएम बद्दलचे प्रश्न, लोकांच्या मनातल्या शंका हे पुन्हा त्यामुळे सुरू झालेले आहेत आणि त्यामुळं ईव्हीएम बद्दलच्या काही बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत माधव देशपांडे, जे स्वतः ईव्हीएम बद्दल अनेक वर्ष काम करतायत. कम्प्युटर सायन्सचे ते तज्ज्ञ आहेत आणि सोबतच वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सातत्यानं हा विषय जो आहे तो मांडलेला आहे. सर, तुम्ही पण कालची बातमी बघितलेली असेल. काय नेमकं म्हणजे जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा तुमच्याही मनामध्ये, म्हणजे आमच्यासाठी तर हे पहिल्यांदा नवीन बातमी होती की अशा पद्धतीनं एका मोबाईलनं किंवा ओटीपीनं मोबाईल ईव्हीएम जो आहे तो अनलॉक केला जाऊ शकतो. तुमच्यासाठी पण ही गोष्ट नवीन होती. काय वाटलं बातमी बघितल्यानंतर? होय, दोन गोष्टी. नमस्कार, पहिलं म्हणजे मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. मुळात आपण जर ईव्हीएम या यंत्राचा विचार केला तर आपण कोणीच ते आतनं बघितलेलं नाहीये. तर ते दिलं गेलं नाहीये. त्या बाबतीत आपल्याकडे पारदर्शकता अजिबात नाही. इलेक्शन कमिशननी ती पाळलीच नाहीये. त्यामुळे आपण सगळ्यांनी ईव्हीएम बाहेरनं बघितलंय. आणि एकदा जर आपण म्हणजे मी आतापर्यंत नेहमीच हे म्हणत आलोय की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, परंतु त्याला मॅनिप्युलेट करता येतं. म्हणजे त्याच्यामध्ये हिंदीत ज्याला धांदली म्हणतात, आपण मराठीत गडबड घोटाळा म्हणतो, तसा करता येतो. आणि त्याच्या मागचं माझी भूमिका अशी आहे, राहिलेली आहे कायम, की इलेक्शन कमिशनवरती आपण विश्वास जर ठेवला की ते कसं आहे यंत्र आतनं याबद्दल, तर त्या यंत्राच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे वायफाय, ब्लूटूथ, इंटरनेट या प्रकारची कनेक्टिव्हिटी नाही असा त्यांनी दावा केलेला आहे. तो दावा आपण मान्य करतो. याचं आणखीन एक कारण असं आहे की त्यांनी जेव्हा हात न लावता हे हॅक करून दाखवा असं सांगितलं तेव्हा ते कोणाला करता आलं नव्हतं. बरोबर. दिल्लीमध्ये त्यांनी एक प्रेझेंटेशन ठेवलं होतं. बऱ्याच राजकीय पक्षांना सुद्धा बोलावलेलं होतं त्याच्यासाठी. होय, त्याला खूप लिमिटेशन्स आहेत आणि ती खऱ्या अर्थ टेस्ट आहे हे मानायला मी एक टेक्नॉलॉजीचा माणूस म्हणून तयार नाहीये. परंतु आपण क्षणभर असं गृहीत धरूया की हे सगळं जे काही त्यांनी केलं त्याच्यामुळे हे एक निदान त्यांनी प्रस्थापित केलं सत्य की त्याच्यामध्ये काही कनेक्टिव्हिटी नाहीये. हे जर सत्य आपण मान्य केलं असेल तर मग ओटीपी अनलॉक होणं आणि या गोष्टी संभवत नाहीत. आता जर ह्याचं खरं उत्तर हवं असेल तर त्याला एकच मार्ग आहे, म्हणजे ज्या ईव्हीएम बद्दल ही चर्चा होते आहे ते ईव्हीएम इलेक्शन कमिशननी त्या उमेदवारांसोबत आणखीन काही तज्ज्ञांना, आणि ते तज्ज्ञ इलेक्शन कमिशनचे नकोत, त्यांच्या बाहेरचे तज्ज्ञ हवेत. म्हणजे मीच म्हणणार की हे फूल छान आहे आणि मीच भुंगा आणि मीच फूल असं नकोय. बाहेरचे तज्ज्ञ आणा आणि ते उघडून दाखवा. त्या तज्ज्ञांमध्ये कमीत कमी 2 इलेक्ट्रॉनिक्सचे इंजिनियर असायला पाहिजेत, ज्यांना वायफायची चिप कळते, ज्यांना सिम कार्डचं माउंटिंग काय आहे ते कळतं. म्हणजे ते बघून आपल्याला नक्की सांगू शकतील की हो याच्यामध्ये काही आहे किंवा नाहीये. हे त्याचं खरं परीक्षण.
मला वाटत नाही इलेक्शन कमिशन हे करील, कारण इलेक्शन कमिशननी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे आपण आपल्या जबाबदारीला जागही आपल्याला याची खात्री दिलेली नाही. हं. पण सर, अतिशय बेजबाबदारपणे त्यांचं सगळं वर्तन झालेलं आहे. त्यामुळे आता ते अचानक करतील अशी मला अपेक्षा नाहीये. परंतु हे जर मान्य केलं आत्ता जी स्थिती आहे, तर त्याच्यामध्ये हे OTP येऊन तो ईव्हीएम अनलॉक हे संभवत नाही. बरोबर. काल निवडणूक आयोगानं सुद्धा तशाच पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं की हे पूर्णपणे वायरलेस स्वतंत्र युनिट आहे आणि त्याच्यात काही संबंध इंटरकनेक्टिव्हिटी वगैरे नाहीये. पण सोबतच काल म्हणजे एलॉन मस्क सुद्धा काल असं म्हणत होते तिथल्या अमेरिकन स्थानिक निवडणुकांच्या बाबतीत की ईव्हीएम हॅक होऊ शकतात, आणि इकडे आपल्या देशामध्ये मात्र अगदी दावे केले जात आहेत की नाही, भारतीय ईव्हीएम तर तुम्ही अजिबात हॅक करू शकत नाही. माझे आपले देशाचे केंद्रीय IT मंत्री आहेत, त्यांनी थेट एलॉन मस्क यांनाच चॅलेंज केलं. काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल? दोन गोष्टी आहेत. इलॉन मस्ककडे जाण्यापूर्वी इलेक्शन कमिशन जे दावे करतं ना, ती पोपटपंची आहे असं माझं स्वच्छ मत आहे. बरं. नुसतं ते पोकळ दावे असू शकतात जोपर्यंत तुम्ही सत्य प्रस्थापित करत नाही, आणि जर सत्य असेल तर ते कोणाही समोर प्रस्थापित व्हायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे, मी नेहमी हे उदाहरण देतो की आपण समजा एखाद्या हलवायाकडे गेलो आणि त्याला सांगितलं की मला पाव किलो पेढे दे, हं. आणि त्यांनी पुडा बांधल्यावरती त्याला म्हटलं की मला उघडून दाखव बाबा. हं. तर तो उघडून दाखवतो की नाही? आपला नेहमीचा असला तरी देखील आपण विचारलं तर तो दाखवतो. त्याच्यामध्ये त्याच्यावरती विश्वास नाही असं नसतं, त्याचा आपल्यावर विश्वास नाही असं नसतं. तो साधा एवढाच मुद्दा असतो की मी तुम्हाला दाखवण्याची माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, बरोबर. कारण मी खरं करतो. हं. इलेक्शन कमिशननी हा कॉन्फिडन्स कधी दाखवलाच नाहीये, आणि त्यामुळे लोकांना तसं वाटणं हे माझ्यामध्ये काही गैर नाहीये. बरं. आपण गाडीत एखादी घेऊन जात असतो आणि पोलिसांनी सांगितलं की डिकी उघडून दाखवा, आणि जर हं. आपण पोलिसाला सांगितलं की नाही नाही नाही, माझ्या गाडीत काही नाहीये, आपला शब्द ग्राह्य धरतो का? बरोबर. नाही, आपल्याला डिकी उघडून दाखवायला लावतो. मग हं. तसंच इलेक्शन कमिशननी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे, जे ते पाडत नाहीये. आता इलॉन मस्ककडे येईल. इलॉन मस्कचं जे म्हणणं आहे ना, ते अमेरिका आणि युरोपमध्ये जिथे कुठे छोट्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम वापरली जातात त्याबद्दल ते खरं आहे, आणि त्याचं कारण असं आहे की मुळात त्यांच्या ईव्हीएमची रचना जी आहे ती इंटरनेटला जोडली गेलेली प्रणाली म्हणून केली आहे. म्हणजे अच्छा. आपल्याकडे, कारण त्याचं कारण आहे, हं. आपल्याकडे आपण आधारमध्ये सगळे बायोमेट्रिक गोळा केले, सगळ्यांची फिंगरप्रिंट घेतली. काय त्याचा उपयोग केला आपण? आजही आपल्याकडे डुप्लिकेट आणि खोटी मतं पडतात ना. हं. त्यांच्याकडे बायोमेट्रिक वापरून युजर म्हणजे वोटर व्हेरीफाय केला जातो. ओके. त्यामुळे बायोमेट्रिक तुम्ही कसं व्हेरीफाय करणार? एवढा मोठा डेटा काय प्रत्येक ईव्हीएम मध्ये ठेवता येत नाही. तो नॅशनल लेवलचा, राष्ट्रीय पातळीवरचा डेटा आहे. त्यामुळे तो सेंट्रल सर्व्हरवर असतो, आणि म्हणून ते इंटरनेटला जोडलेले आहेत. आणि म्हणून इलॉन मस्क म्हणतायत ते त्यांच्या बाबतीत अतिशय खरं आणि योग्यच आहे. कुठलीही जोडणी केलेली गोष्ट इंटरनेटला जोडलेली ही हॅक होऊच शकते म्हणून. हं. आणि मी जेव्हा म्हणतो आहे अजूनही की आपलं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, त्याचं मूळ कारण हे आहे की आपलं ईव्हीएम जोडलं गेलेलं नाही, असा जो दावा इलेक्शन कमिशन केलाय तो मी ग्राह्य धरतोय. बरोबर. त्याच्याबद्दल माझ्याकडे पुरावा काही नाहीये. मी त्याच्यामध्ये त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन ही आहे की त्यांनी आपल्याला अजून मशीन दाखवलेलं नाहीये. त्यांचा नाहीये, दावा पण त्यामुळे मान्य करतोय. त्यांच्या शब्दावर मी विश्वास ठेवतोय. आता समजा जर हे ईव्हीएम उघडलं गेलं आणि त्याच्या आतमध्ये वायफाय किंवा सिम कार्ड निघालं, तर माझा हा विश्वास पूर्णपणे फोल ठरणार आहे, आणि हे एक मोठा भूकंप, ज्याला अर्थ शॅटरिंग इव्हेंट म्हणतो आपण, तसं होईल. आणि मग सगळी ही जी जी काय आत्तापर्यंतची निवडणूक झाली आहे ती सगळी बाद ठरवावी लागेल. पण निकाल आल्यानंतर म्हणजे आता विरोधकांना सुद्धा एवढ्या जागा मिळाल्या, काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. मग त्याच्यानंतर सुद्धा एनडीएची जी बैठक झाली त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणत होते की निकालाच्या दिवशी बऱ्याच लोकांचे मला फोन येत होते, तर त्यांना मी असं म्हटलं की आकडे सोडा, आम्हाला किती मिळालेत काही नाहीत, ईव्हीएम जिंदा है की मर गया असं ते म्हणाले. म्हणजे एक प्रकारे या निकालातून ईव्हीएम बद्दलच्या शंका दूर झालेल्या असावेत असा दावा ते करतायत. नाही, हा अतिशय माझ्या मते, सॉरी टू से, पण हा भोंगळपणा आहे.
हम्म. कसं निकाल काय लागला निवडणुकीचा ह्यानी ईव्हीएम बरोबर आहे की नाही हे सिद्ध होत नाहीये. निकाल काहीही लागो, हम्म. म्हणजे भाजपला 50च जागा जरी आल्या असत्या तरी त्यांनी ईव्हीएम बरोबर हे सिद्ध होत नाही. ईव्हीएम बरोबर आहे हे स्वतंत्रपणे सिद्ध करायला हवं. हम्म. त्याचा आणि निवडणुकीच्या निकालाचा काही संबंध नाहीये. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आपल्याला इलेक्शन कमिशन सारखं असं सांगतं, त्यांच्या डॉक्युमेंटेशन मध्येही त्यांनी लिहिलेलं आहे की दिस इज लाईक अ कॅल्क्युलेटर. हा एक साधा हो. कॅल्क्युलेटर आहे. बरोबर, सारखं तुम्ही स्पष्टीकरण मला असतं सांगा, त्याचं. तुम्ही जर एक कॅल्क्युलेटर विकत घ्यायचा ठरवलात आणि म्हणून तुम्ही एक कॅल्क्युलेटर तपास आणि तुम्ही 2+2 2+2 असं 1000 वेळा केलं आणि त्या 1000तल्या फक्त 3च वेळा त्यांनी 5 हे उत्तर दिलं, हम्म. हम्म. 4 न देता, तुम्ही घ्याल का तो कॅल्क्युलेटर? नाहीच. बरोबर. नाही घेणार. 1000 पैकी 1000 वेळा 2+2 4च आलं पाहिजे. बरोबर. हे इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर जर असेल तर जेवढी मतं पडली त्याच्याहून जास्त कशी मोजली जातात? हो. म्हणजे या आणि असं निवडणुकीमध्ये आहे तेही की प्रकार खूप ठिकाणी झाल्याच्या बातम्या आहेत. मी तर असा रिपोर्ट वाचलाय की 543 पैकी 538 जागांमध्ये काही ना काहीतरी प्रमाणात फरक. इलेक्ट्रॉनिक तुमच्याकडे मशीन आहे म्हटल्यावरती एकाही मताचा फरक असू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला कॅल्क्युलेटरचं उदाहरण दिलं. 2+2 दरवेळी 4च येणार आहे. मग जर हे मशीन समजा आपण एक क्षणभर आपण असं धरू की ईव्हीएम बरोबर आहे, पण मग प्रोसिजरमध्ये चुकतंय. ते सांगतात की तिथला ऑफिसर विसरला ते काय रिसेट करायला. मग तुम्हाला ती प्रोसेस सुधारायला पाहिजे. ही कसं आहे, ह्या प्रकारची काय म्हणू आपण त्याला एक्सप्लेनेशन्स देणं हम्म. या पळवाट आहेत. हे हे सांगणं हे योग्य नाहीये. कारण असं आहे की प्रत्येक भारतीयाचं मत तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही जर आज असं म्हणताय की जे काय आकडे मी पाहतोय, मी त्याच्यामध्ये जर्नलिझम करत नाही त्यामुळे मला माहिती नाही, पण जे काय लोक मांडतायत, क्विंटनी काल एक रिपोर्ट मांडलाय 5,38,000 वगैरे असे काहीतरी संख्या आहे की इतकी मतं मोजली गेली नाहीत. म्हणजे त्या 5,38,000 लोकांना काय वाटतंय याला काही किंमत नाही का? बरोबर. इथे हा मूलभूत मुद्दा आहे आणि म्हणून ईव्हीएम योग्य आहे की नाही याचा निकष हा निवडणुकीचा निकाल असू शकत नाही. म्हणजे असं आहे की अ, सचिन तेंडुलकरनी किंवा विराट कोहलीनी अतिशय सुंदर बॅटिंग केली आणि अप्रतिम शतक केलं किंवा द्विशतक केलं आणि तरीही भारत हरला. तर त्यांची ती इनिंग वाईट होती असं म्हणतो का आपण? किंवा बरोबर. त्यांनी 20च केल्या आणि भारत जिंकला तर ते 20चं मोल फार वाढतं का? असं नसतं. ती इनिंग ही एक वेगळी गोष्ट आहे, सामन्याचा निकाल ही एक वेगळी गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळे हा जर सामना धरला तर त्याचा निकाल ही ती इनिंग कशी होती हे सिद्ध नाही करत. बरोबर. सर, थोडस परत एकदा त्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकडे येतो मी. तुम्ही ईव्हीएमच्या निमित्ताने या सगळ्या प्रक्रियेचा पण अभ्यास केला असेलच. त्यामुळं ईटीपीबीएस म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट सिस्टम ही एक नवीन पद्धत आपल्याकडे लागू करण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने त्या मतपत्रिका ज्या आहेत त्या डिस्टन्स वोटर्सला मिळतात आणि नंतर त्यांना त्या पोस्टानं पाठवावे लागतात. मी मगाशी थोडंसं वाचत होतो तर त्याच्यामध्ये मला असं कळालं की या ईटीपीबीएस साठी तुम्हाला ओटीपी आवश्यक असतो ती मतपत्रिका डाउनलोड करण्यासाठी. मग ज्या ठिकाणी ओटीपीचा संबंध आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं काहीतरी म्हणजे एक दुसरी एक कनेक्टिव्हिटी तिथं आहे आवश्यक, तर अशा सिस्टीम मध्ये आपण किती विश्वास ठेवायचा, तिथं काही इतर गोष्टींची संभावना असू शकते का? आणि नेमकं याही केसमध्ये जे रवींद्र वायकरांचे नातेवाईक होते ते मोबाईल आतमध्ये म्हणजे त्यांनी एक ठराविक तिथले जे एन्कोडर ऑपरेटर जे होते त्यांचा मोबाईल त्यांनी वापरला, तर याच्यामध्ये तुम्हाला काही विसंगती दिसते का? काही संशयास्पद वाटतंय का? बरं झालं बोललात, कारण मी म्हणणारच होतो की ते जे ओटीपीचा जो उल्लेख आहे तो हा. ह्या ईटीबीबीएस साठी आहे आणि त्याचं अतिशय ते एका पद्धतीने योग्यही आहे, कारण नाहीतर तुम्ही व्हॅलिडेशन कसं करणार. बरोबर. परंतु त्याच्यात एक मोठी स्वतःच्याच नियमांची पायमल्ली निवडणूक आयोगाने केली आहे. त्या नियम असा आहे, निवडणूक आयोगाचाच स्वतःचा नियम, हम्म. की पोस्टल बॅलेट्स मग ती कुठल्याही फॉर्ममध्ये असो,
यांची मोजणी ही ईव्हीएमच्या मतमोजणीच्या आधी झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या ॲडव्होकेट्सनी सुप्रीम कोर्टाच्या आणि काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी इलेक्शन कमिशनची भेट घेतली होती निवडणुकीच्या आधी, आणि त्यांना पुन्हाची आठवण दिली होती की यावेळी असंच करा, गेल्या 2019 मध्ये तुम्ही हे केलं नव्हतं. काय होतं आता, हा जो OTP त्यांच्या फोनवर आला, जसं पूर्वी जेव्हा बॅलेट बॉक्सेस होते तेव्हा तुम्ही खोटी मतं टाकू शकत होतात, आता हे पोस्टल बॅलेटनी, मला माहिती नाही त्या गृहस्थांनी काय केलं, परंतु असा जर OTP आला असेल तर कशावरनं 48 मतं खोटी पडली नाहीयेत, याला पुरावा आहे. आणि हे होऊ नये म्हणूनच इलेक्शन कमिशननीच स्वतः नियम केलेला आहे की पोस्टल बॅलेटचं काउंटिंग संपल्याशिवाय ईव्हीएमचं काउंटिंग चालू करायचं नाही. त्याच्यामध्ये भारतात म्हणजे हा पण सर्वत्र एक तर्क असेल की पोस्टल बॅलेटमध्ये मॅनिप्युलेशनची शक्यता आहे म्हणून ते पहिल्यांदा डिक्लेअर करा. करेक्ट, म्हणूनच तसा नियम आहे की पोस्टल बॅलेट एकदा तुम्हाला कळलं की 28 मतं अमक्याला बरोबर. पडलीत, 20 मतं अमक्याला पडलीत, 5 मतं, आता ती बदलू नाही शकत तुम्ही. ह्याच्या पुढे ईव्हीएमचं जे काय आहे ते होऊ दे. उलट कारण ती आता OTP देऊन नंतर येऊ शकतात ना पोस्टल बॅलेट्स. बरोबर. पण यावेळी सुद्धा ती मागणी मान्य नाही झाली. म्हणजे एक शिष्टमंडळ गेलं होतं, निवडणूक आयोगाला भेटलं, त्याच्यानंतर सुद्धा ही मागणी मान्य नाही झाली. मग आता यावेळी मागणी करण्याची, माझा मुद्दा तोच आहे, मागणी करण्याची गरजच नाही आहे, इलेक्शन कमिशनचाच नियम आहे. नियम आहे. कसं आहे, मी इन्कम टॅक्स भरला नाही म्हणून हो. मला इन्कम टॅक्सची नोटीस आली आणि मी इन्कम टॅक्सला सांगितलं की मी भरला नाही कारण तुम्ही मला मागणी नाही केली, इन्कम टॅक्स भरा म्हणून सांगितलं नाही, चालेल का? ती माझी, ते माझं कर्तव्य आहे म्हणून मी तो भरायला पाहिजे अशी सरकार आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची अपेक्षा आहे ना. मग तसंच तुम्ही जेव्हा एखाद्या जबाबदारीच्या पदावर असता, इलेक्शन कमिशन सारख्या इतक्या महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर असता, तेव्हा तुम्ही तेवढी जबाबदार पद्धतीने वागलं पाहिजे, ही अपेक्षा असते, ते तुमचं कर्तव्य ठरतं. अधिकार नुसते येत नाहीत, अधिकारांबरोबर कर्तव्य येतात, अथॉरिटी बरोबर रिस्पॉन्सिबिलिटी येते, आणि ती जबाबदारी इलेक्शन कमिशननी ह्या निवडणुकीत तर शून्य पार पाडली. म्हणजे लाज वाटेल इलेक्शन कमिशन आमच्या देशात आहे असं म्हणण्याची इतकी परिस्थिती त्यांनी आणली. तर तुम्हीच जर तुमचा नियम केलाय तर तुम्हाला लोकांना सांगायची काय गरज आहे? म्हणजे मी सिग्नल नसताना सिग्नल तोडला तर पोलिसांनी मला सांगितलं नाही म्हणून मी तोडला हे म्हटलं तर हे म्हणणं मान्य होईल का? तुम्ही जो हा मुद्दा मांडताय त्याच्यासाठी मुंबई उत्तर पश्चिमची एक केस स्टडी खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे की जोपर्यंत ईव्हीएमची मतं मोजली जात होती तोपर्यंत अमोल कीर्तीकर हे पुढे होते, अगदी 25व्या फेरीपर्यंत सुद्धा एका मतानं का होईना पण ते पुढे होते. ज्या क्षणी पोस्टल बॅलेटची मोजणी झाली त्याच्यानंतर मग 110 मतं अवैध ठरतात आणि त्याच्यानंतर 48 मतांनी वायकर विजयी झाले. तर या अर्थी जर आधी मोजणी झाली असती तर या शंका थोड्याशा कमी उपस्थित झाल्या असत्या. माझा दुसरा एक प्रश्न आहे की ईव्हीएम मध्ये मतं अवैध कशी ठरली? ईव्हीएम वापरावं याचा सर्वात मोठा आधार यांनी सुप्रीम कोर्टातही 2 कारणं दिली आहेत की ईव्हीएम वापरल्यामुळे अवैध मतं पडणं बंद झालेलं आहे, हे त्यांचं लेखी ॲफिडेव्हिट आहे. आणि ईव्हीएम मत चुकीचं जाऊ शकेल, म्हणजे मला 2 नंबरला द्यायचं आणि चुकून मी 3 नंबरचं बटन दाबलं हे होऊ शकेल, पण ते अवैध कसं होऊ शकेल? ही पोस्टल बॅलेट्स मधली अवैध सांगितली त्यांनी नंतर 110 मतं. कशी? ती इलेक्ट्रॉनिकच आली ना, ती देखील इलेक्ट्रॉनिकच आली आहेत. इलेक्ट्रॉनिक ते म्हणजे पोस्टल दुरून केलं म्हणून ती फक्त ईव्हीएम मध्ये टाकली नाहीयेत, दुरूनच आली आहेत, इलेक्ट्रॉनिकच आली आहेत, ती अवैध कशी झाली? आणि ते जर होत असेल मग ईव्हीएम वापरायचा अट्टहास का धरताय तुम्ही? तुम्हाला वेळेवर मतमोजणी करून त्याचे निकाल संख्या सांगता येत नाही, तुम्हाला 11 दिवस लागतात. ईव्हीएम वापरतात आणि 11 दिवसांनी तुम्ही किती मतं पडली ते सुद्धा सांगत नाही, पर्सेंटेज सांगता. बरोबर. एवढंच नाही, फायनल निकाल 4 तारखेला लागतो आणि 6 तारखेला यांच्या वेबसाईटवरती हे दिसतं, तुम्हाला मतांची संख्या दिसते. असं कसं होतं? मग ती संख्या माहिती असताना तुम्ही निकाल लावलात? बरोबर. हे सगळं जे वागणं आहे ना, हे अतिशय बेजबाबदार वागणं आहे. आणि ह्याच्यामध्ये होतं की आता बघा तुम्ही, हे सगळं ईव्हीएमचं सगळं आता मुंबई नॉर्थ वेस्ट ह्याच्यावरती सगळी चर्चा होईल.
मग इलेक्शन कमिशन नेहमीप्रमाणे त्यांची पोपटपंची करेल, मग तो सगळा त्याच्यावरती काही उत्तर येणार नाही. जे 2019 मध्ये झालं तेच होईल परत. आणि परत वरती चीफ इलेक्शन कमिशनर कुठली तरी शेरोशायरी करत हिंडतील गावोगावी. परंतु ह्याच्यामध्ये लोकांचा ईव्हीएम वरचा विश्वास आणखीन कमी. खरंय खरंय. आणि सीएसडीएसचा जो जबाब सर्वे आहे त्याच्यामध्ये आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रचंड घट होतीये. लोकांना आयोगावरती आता विश्वास कमी कमी होत चाललेला आहे. त्याचं कारण कदाचित हे पण असेल की तुम्ही बेसिक गोष्टी मान्य करत नाहीये, बेसिक गोष्टींबद्दल पारदर्शकता पाळत नाहीये. म्हणजे आकडे हे तर डेमोक्रेसीमधली एक बेसिक माहिती आहे. किती मतदान झालं, किती टक्केवारी झाली, ती द्यायला एवढा वेळ का लागावा? कुठलाही, कसं आहे, डेमोक्रेसी हा हा एक भाग झाला. कुठलीही ट्रस्टवरती असलेली रिलेशनशिप, ज्याच्यामध्ये आपण विश्वास, जिथे ज्याचा भाग आहे, की कुठलीही असं कुठलंही नातं फक्त पारदर्शकतेवरतीच उभं असतं. मग ते नवरा बायकोचं असेल, बाप मुलाचं असेल, बाप मुलीचं असेल, आई मुलाचं असेल, मित्रामित्रांचं असेल, नाहीतर राजकारणातलं किंवा आपलं जसं इलेक्शन कमिशनचं असेल. ते जिथे पारदर्शकता नाही तिथे विश्वास येऊ शकत नाही. बरं. आणि ती पारदर्शकता पूर्ण काढून टाकली आहे. बरोबर. पण आता हा एक थोडासा फरक समजावून सांगा की म्हणजे एलॉन मस्क सारखा माणूस की जो ऑलरेडी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत काम करणारा माणूस आहे, त्याला असं वाटतं की ईव्हीएम हॅक होऊ शकतं. त्यांच्या देशातली स्थिती वेगळी आहे म्हणून ते तसं वाटतंय. आपल्या इथं नेमकी परिस्थिती काय असू शकते आणि इतक्या सगळ्या देशांनी ईव्हीएम वरून परत माघार घेऊन ते बॅलेट पेपरवरती आलेले आहेत, आपल्या इथं ते का नाही होत, याच्याबद्दलची काही कारणं तुम्हाला सापडतात? आता मी म्हटलं तसं इलॉन मस्क हे त्यांच्या ईव्हीएमच्या डिझाईनच्या बद्दल बोलत आहेत. त्यांनी म्हणजे भारताच्या ईव्हीएमच्या डिझाईन बद्दल बोलण्याचं काहीही कारण नाही. बरोबर. आणि त्याच्यात आणि फरक पण त्यांनी आहे. तुम्ही म्हणताय तसं की ते वायफायनं जोडलेले आहेत. आणि त्यांनी प्युएर्टो रिकोचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये. ते ज्या ट्विट वरती रिस्पॉन्ड हो करता आहेत हो हो केनेडींच्या, हो. त्याच्यामध्ये प्युएर्टो रिको बद्दलच बोललं जात आहे. आणि तिथली जी ईव्हीएम्स आहेत ती मी म्हटलं तसं इंटरनेटला जोडलेली आहेत, कारण ते शहानिशा करतात की मत देणारा माणूस तोच आहे की होत नाही. आहे की नाही. तुमचं आयडेंटिफिकेशन तुम्ही थंब इम्प्रेशननी किंवा तुमच्या, ज्याला ते 10 इम्प्रिंट्स म्हणतात, म्हणजे 10 बोटांचे ठसे त्यांच्याकडे घेतले जातात. त्याच्यामध्ये कुठल्या तरी बोटाच्या एका बोटाने ते सगळं ते मॅच करतात आणि शहानिशा करतात आणि मगच तो वोटर जाऊन पुढे मत देतो. आपल्यासारखं मतदारांच्या यादीवरती टिक आणि काहीतरी आयडेंटिफिकेशन बघून पुढे जात नाहीत ते. बरोबर. आपली पद्धत वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. या दोन पद्धतींमध्ये फरक आहे. फरक आणि आहे. अर्थातच व्हेरिफिकेशनची पद्धत जास्त चांगली आहे. त्यांनी मग मृत असलेल्या माणसांच्या नावाने खोटी मतं पडू शकत नाही. पडू शकत नाही. बरोबर. हा त्याचा मोठा फायदा आहे. आणि समजा एखाद्याकडे आयडेंटिफिकेशन नसलं तरी देखील तो आपलं आयडेंटिफिकेशन सिद्ध करू शकतो आपला अंगठा दाखवून. हे बरोबर. दोन्ही त्याचे फायदे आहेत. परंतु जी सिस्टीम अशी इंटरनेटला जोडलेली असते तिथे हॅकिंग होऊ शकतं. हॅकिंग म्हणजे काय? हॅकिंगचा अर्थ असा की त्या कुठल्याही एखाद्या, जी गोष्ट आपण हॅक करतो, जी प्रणाली आपण हॅक करतो, प्रणालीला हात न लावता दुरून त्याच्यावरती कब्जा मिळवणं आणि ती वेगळ्या, जशी वागायला हवी तशी न वागता वेगळ्या पद्धतीने तिला वागायला लावणं, असा बरोबर. अर्थ हॅकिंग. आपण जे बोलतोय भारताच्या ह्याच्याबद्दल तिथे हे शक्य नाही, कारण ती इंटरनेटला जोडलेली नाही, असा दावा मी मान्य केला आहे इलेक्शन कमिशनचा. आता मी म्हटलं तसं हे मशीन उघडून जर इलेक्शन कमिशन मध्ये एवढं धाडस असेल, ते जर खरंच सत्य बोलत असतील, तर त्यांनी सांगावं भारतातल्या सगळ्या लोकांना, या आम्ही तुम्हाला उघडून दाखवतो. दूध दूध पाणी का पाणी, आम्ही ओके. उघडतो. इलेक्शन, तुमचे कोण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत त्यांना आणा, त्यांना बघू दे ह्याच्यामध्ये आहे का, कुठे वायफायची चिप आहे का किंवा सिम कार्डचं आहे का, ते बघा आणि सांगा आम्हाला. जर ते खरे असतील तर हे करायला काहीच हरकत नाहीये. बरोबर. आणि ते जर झालं हम्म. आणि मग जर कनेक्टिव्हिटी निघाली तर मग आपल्याला वेगळेच विचार करावे लागतील. पण बरोबर. कनेक्टिव्हिटी नाही निघाली तर मग ते हॅक होत नाही आपलं ईव्हीएम. आणि म्हणून इलॉन मस्क जे बोलले आहेत ते So, भारताच्या ईव्हीएमला लागू पडत नाही.
बरोबर. नाही, पण जर आपण निवडणूक आयोगाच्या दाव्यानुसार असं म्हटलं की ते नाहीत कनेक्टेड, समजा ते स्वतंत्र युनिट आहेत, तर मग त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं छेडछाड शक्य नाहीये का? हॅकिंग होत नाही याचा अर्थ कुठलेही गैरप्रकार होऊ शकत नाही, हा पण त्याच्यातला अर्थ निघतो का? हे बघा, ही एकूण आपण एक लक्षात घ्यायला हवंय की ईव्हीएम आल्यामुळे हम्म, आपली संपूर्ण मतदानाची प्रक्रिया ही इलेक्ट्रॉनिक झाली. मी त्याला इलेक्ट्रॉनिक इलेक्शन सिस्टीम असंच म्हणतो. हम्म, आपलं मतही इलेक्ट्रॉनिक झालंय, त्याची मोजणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते आणि रिझल्टही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लागतात. परंतु आपण जे केलं आहे, जी यंत्रणा वापरतोय, ती मात्र आपण अश्मयुगातली वापरतोय. हम्म, हम्म, आणि हम्म. त्याचं कारण असं, 1977 साली जेव्हा हे डिझाईन केलं गेलं, त्यावेळी इंटरनेट नव्हतं, इलेक्ट्रॉनिक्स एवढं ॲडव्हान्स नव्हतं, खूपच आपल्याकडे लिमिटेशन्स होत्या, आपल्याकडे म्हणजे जगातच होत्या. त्यामुळे त्या लिमिटेशन्सना साजेशी आपण त्याला सिक्युरिटी एन्व्हायरमेंट तयार केलं. ओके. परंतु आता आजही आपण फोनवरती व्हॉट्सॲपमध्ये आपल्या जवळचं कोणी माहितीचं दुसरीकडे जाणार असेल की सांगतो की लाईव्ह लोकेशन शेअर कर बरं का, हम्म, सिक्युरिटीसाठी. हम्म, हम्म. इतकं साधं जर लाईव्ह लोकेशन शेअर करणं आहे आणि हे जीपीएसचं जे मॉड्यूल आहे, हे जर तुम्हाला 220 रुपयाला मिळतं, ते ह्याच्यामध्ये घालायची गरज नाही, वरती नुसतं तुम्ही अटॅच करू शकता. तर तुम्ही, मी हे सप्टेंबर पासून सांगतोय गेल्या, की तुमच्या प्रत्येक ईव्हीएम वरती का तुम्ही हे लावत नाही? म्हणजे मग ईव्हीएम कुठेतरी गेलं, मग ते दुसरीकडेच सापडलं, तो ट्रक पलीकडेच सापडला, असं होणारच नाही ना. हम्म, हम्म. तुम्ही विश्वासार्हता निर्माण करा. पुन्हा बरोबर. मी म्हटलं तसं, कोण निवडून येतंय आणि हम्म, निवडणुकीचा निकाल काय लागतोय, हा मुद्दा नाहीये. तुमची सिस्टीम विश्वासार्ह आहे की नाही, हा मुद्दा आहे. बरोबर. ते अजूनही झालेलं नाही. इलेक्ट्रॉनिक पेअरिंग होत नाही. सॉरी. म्हणजे कसं होतं, कंट्रोल युनिटच्या मागे एक लेबल असतं. हम्म, ते लेबल, हे अमुक अमुक कंट्रोल युनिट तिथे त्या दिवशी वापरलं गेलं, बॅलेट युनिट हे वापरलं गेलं, असे सगळं लिहून त्याच्यावरती सगळे उमेदवारांचे सह्या घेतात आणि काउंटिंगच्या दिवशी तेच आहे ना हे बघतात. लेबल ज्या युगामध्ये खोट्या नोटा छापल्या जाऊ शकतात, त्या युगात लेबल खोटं छापणं किती कठीण आहे. खरंय. पण तुम्हाला याच्याशी साठी सोय आहे ना, तुम्ही पेअरिंग करू शकता. तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे जर ब्लूटूथचा स्पीकर असेल आणि तुम्ही तुमचा फोन जर त्याला पेअर केला आणि मी जर बाहेरनं आलो, तर माझा फोन त्याला पेअर होईल का, होतो का? तुमचा जोपर्यंत अनपेअर होत नाही तोपर्यंत माझा होत नाही. नाही मग होत. हे पेअरिंग आपण रोज वापरतो ना. मग बरोबर. एवढ्या महत्वाच्या घटनेमध्ये इलेक्शन, आणि हे देखील मी सप्टेंबर पासून सांगतोय की हे वापरा ना पेअरिंग तुम्ही. म्हणजे ते कंट्रोल युनिट बदललं जाण्याची शक्यता तुम्ही काढून टाकता. शक्यच नाहीये, हे बदलणं जाणंच शक्य नाहीये, कारण हे पेअरच होणार नाही. आम्ही पेअर केलं मतदानाच्या दिवशी आणि ते पेअरिंग व्हेरीफाय केलं मतमोजणीच्या दिवशी. जर ते हम्म, पेअरिंग तेच राहिलं हम्म. तर विषय संपला ना. बरोबर. आणि तुम्ही त्याला जीपीएस लावलं असलं की त्यांनी मध्यात ते युनिट कुठेतरी गेलंय हे म्हणण्याला वावच राहत नाही. बरोबर. अशा पद्धतीने ही एकूण सिस्टीम आपल्याला विश्वासार्ह बनवायला हवी आहे, जी ज्याच्या दृष्टीने काहीच घडत नाहीये. त्यामुळे हे, आज हा निकाल लागून दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पुन्हा लोक हेच म्हणणार की बघा, ईव्हीएम बरोबर होतं की नाही. आज खरं परिस्थिती अशी आहे की आपल्याला हे माहितीच नाहीये की एखाद्या उमेदवाराला जर 1 लाख मतं पडली असतील, तर त्याला खरं म्हणजे 50,000 मतं पडली होती आणि ईव्हीएमनी गडबड करून ती 1 लाख झाली, का त्याला 1.5 लाख पडली होती पण ईव्हीएमनी गडबड करून त्याला 1 लाख झाली, हम्म, हेही हम्म, आपल्याला माहित नाही. आणि ती गडबड होणं शक्य अशासाठी आहे की व्हीव्हीपॅट हा जो त्यातला भाग आहे, जो प्रिंटर प्रिंट करतो, हम्म, हम्म, हम्म. तो सिम्बल, त्याच्यामध्ये जे सिम्बल लोडिंग युनिटमधनं जे सिम्बल्स लोड होतात, त्याच्यातनं नक्की फक्त सिम्बलच लोड होतो का आणखीन काही लोड होतं, प्रोग्राम बदलू शकत नाही. बरोबर. प्रोग्राम हा वन टाइम प्रोग्रामेबल आहे, प्रोग्राम बदलणार नाही, प्रश्न डेटाचा आहे. आणि इथे सुप्रीम कोर्टाचा देखील निकाल फार, अगदी म्हणजे काय म्हणू आपण त्याला, मी त्याला मराठीत गरीब असं म्हणतो, हम्म, हम्म, म्हणजे हम्म. फारच सामान्य निकाल दिलाय. बरोबर. आपण डेटाबद्दल बोलतोय, मतं हा डेटा आहे, मतं हा प्रोग्राम नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रोग्राम तपासून देऊ,
बर्न्ट तुम्हाला आता मेमरी काही असा आशा शब्द. वाटते, म्हणजे थोडं शेवटाकडे येतो, की आता या निकालानंतर सुद्धा म्हणजे ईव्हीएम बद्दलचे जे सगळे प्रश्न आहेत, तुम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी आता अजून सुधारणा करण्याची गरज आहे, किंवा त्या दृष्टीने पावलं पडतील, की हेच सगळं चालू राहील? पावलं पडण्याची गरज आहे. मी तुम्हाला आता 2-3 असे हो. माझ्याकडे 16 मुद्दे आहेत आणि हा, ते मी हा, सगळे लिहिलेले आहेत वारंवार. हा. त्याच्यावरती माझी मुलाखतीही झालेल्या आहेत किंवा भाषणही झालेली आहेत आणि मी हे बोलतो, हे मुद्दे आहेत, हे करायला हवेत. सरकार कोणाचं का असेना, बरोबर. सरकार कोणाचं यांनी फरक पडत नाही, निवडून कोणाला यांनी फरक पडत नाही. हे सगळं ही यंत्रणा नीट करण्यासाठी हे व्हायला हवंय. ते होईल की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. हम्म. कारण आपण फार एका क्षणभंगूर आनंदामध्ये ते विसरून जातो. बरोबर. विरोधकांच्याकडून पण असं अनेकदा हेच होतं, की पराभूत झाले, थोडेसे सेटबॅक करणारे निकाल आले की ते बोलतात, नंतर मात्र आता कोणी बोलत नाही मग. बरोबर. ते लावून धरायला पाहिजे आणि ते लावून अशा अशा पद्धतीने धरायला पाहिजे की आमची ही सिस्टीम तुम्ही आम्हाला निर्दोष करून द्या, बरोबर. आधुनिक तंत्र वापरून. हम्म. या पद्धतीने ते व्हायला हवं. तर खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि ईव्हीएमच्या या सगळ्या म्हणजे एकूणच म्हणजे निकालानंतर खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. मुंबई उत्तर पश्चिममुळे ही सगळी चर्चा सुरू झाली आहे, पण जसं तुम्ही म्हणताय की हे प्रश्न थांबणारे नाहीत. एका निकालानं त्याच्याबद्दलचं सगळं मळप जे आहे ते दूर होत नाही. आपल्याला पूर्ण व्यवस्था नीट केली पाहिजे आणि कदाचित त्यासाठीचा हा संघर्ष जो आहे तो पुढे पण चालू राहील. खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. आशा आहे की मुंबई उत्तर पश्चिमच्या निमित्तानं हे जे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्या अवतीभोवतीची उत्तर तुम्हाला सरांच्या या मुलाखतीतून मिळाली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर ते आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.